स्विगी किंवा उबेर आहे, ह्या कंपन्या गरज म्हणून सुरू झाल्या. म्हणजे त्यांनी गरज आयडेंटिफाय केली. काय गरज आहे की लोक घरात आहेत, आजारी येतात, त्यांना घरपोच जेवण मिळावं किंवा इथून तिथे जायचं, रिक्षा भेटत नाही, तर उबेर यावं, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर कनेक्ट करावं. तर गरज, समाजाची गरज काय आहे बघून जे व्यवसाय चालू होतात ते एंटरप्रेन्योरशिपमध्ये येतात. तर मग आपण पण व्यवसाय चालू करताना हे डोक्यात ठेवायचं की समाजात सध्या काय गरज आहे आणि त्या गरज जी शोधणं आहे तिलाच ब्रेनस्टॉर्मिंग करायचं, त्याच्याने व्यवसाय चालू करा, तर तो टिकणार. आपण एका दिवसात इंडस्ट्रियलाइज्ड होऊ शकत नाही. तर मुलांनी समाजातली गरज काय, सध्या गरज आहे, काय ट्रेंड चाललाय, मग त्याच्यासाठी बेसिक गोष्टी कोणत्या घेतल्या पाहिजेत. तर तुम्ही वाचलं पाहिजे, दररोज पेपरचं बिझनेस पेज वाचलं पाहिजे, तुम्हाला शेअर मार्केटचं नॉलेज पाहिजे, कोणते शेअर्स अप होतात, डाऊन होतात. आता उन्हाळा आहे, आता समज जानेवारी संपत आलाय, आता तुम्ही रेनकोट विकू नाही शकत, मग आता उन्हाळ्यात काय छत्र्या विकू शकतात, छत्र्याचं मार्केट कसं आहे. तर मला वाटतं की सीझन वाईज, भारत हा कृषीप्रधान सीझन वाईज देश, तर सीझन, ट्रेंड्स वेगळे, कारण की ट्रेंड्स येतात जातात, सीझन येऊन जात नाही. तर ह्या सीझनच्या अँगलनी आपण विचार करत गेलो तर नवीन नवीन आयडियाजवर काम करता येईल.